आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नव्यानं पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याची खुदाई सुरू असताना मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। तब्बल 12 HP मोटरीद्वारे सुमारे 12 तास अखंड पाणी सोडलं जात असल्यानं लाखो लिटर पाणी अक्षरशः जमिनीत मुरल्याचं दिसून आलं। या प्रकारामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नव्यानं पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आल्यानंतर जमिनीखालील पाणी गळतीचा हा प्रकार निदर्शनाला आला। परिसरात पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचं आढळून आलं। त्यामुळे यापूर्वी कित्येक दिवसांपासून किंवा त्याहून अधिक काळ हे पाणी जमिनीत मुरत होतं का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार 12 HP क्षमतेच्या मोटरीनं सुमारे 12 तास पाणी सोडण्यात आलं। मोटारीची क्षमता, प्रत्यक्ष प्रवाह आणि पाणी सोडण्याचा कालावधी लक्षात घेता या कालावधीतच अंदाजे 4 ते 4.5 लाख लिटर पाणी वाया गेलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र प्रत्यक्षात ही गळती किती दिवसांपासून सुरू होती याचा शोध घेतल्यास पाण्याच्या अपव्ययाचं प्रमाण आणखी मोठं असल्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गुरु टाकीच्या पाईपलाईनमधून गळती होत असतानाही इतके दिवस हा प्रकार कुणाच्या निदर्शनाला कसा आला नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत। शहरात अनेक भागात नागरिकांना अपुरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जाते। पाणी पुरवठा यंत्रणेतील गळती शोधण्यासाठी नियमित तपासणी, पाईपलाईनचं निरीक्षण आणि वॉटर ऑडिट करण्याची गरज यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। एखाद्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्यानंतर ती दुरुस्त होईपर्यंत किती पाणी वाया गेलं, त्याचा आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम किती झाला याची नोंद महानगरपालिका प्रशासनाकडे असणं आवश्यक आहे। गळती किती दिवसांपासून याची चौकशीची मागणी या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित होतीये। या घटनेमुळे पाणी जमिनीत मुरत होतं की पाणी पुरवठा यंत्रणेकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं, हा प्रश्न निर्माण झालाय। संबंधित पाईपलाईनची गळती नेमकी कधीपासून सुरू होती, दररोज किती पाणी वाया गेलं, गळतीची माहिती महानगरपालिकेला कधी मिळाली आणि दुरुस्तीसाठी काय कार्यवाही करण्यात आली याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये।